तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी मुंबईला. तर आज आपण बसलो आहे सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये. आता आपण सोलापूर स्टेशनला आहे, CSMTला तर जर्नी चालू होणार आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, बाहेरनं आपल्या सोलापूरचं रेल्वे स्टेशन असं दिसतं. तुम्ही बघू शकता एअरपोर्टचाच लुक येतो, पण हे रेल्वे स्टेशन आहे आणि खूप छान असं नाईट व्ह्यू येतो रेल्वे स्टेशनला. तर आपली गाडी 10:30 वाजता आहे. आत्ता 10 वाजले आहेत. आपण चाललो आहे मुंबईसाठी गणपतीच्या दर्शनाला. तर 10:30 वाजता रेल्वे आहे. आपण सकाळी 6 वाजता मुंबईला पोचणार आहोत. तर मित्रांनो, आपली रेल्वे हीच आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस. तर ही रात्री 10:30 वाजता आता निघणार आहे. तर आपण जाऊन डायरेक्ट झोपणार आहोत. आपलं तिकीट बुक आहे, रिझर्वेशन असल्यामुळे मी डायरेक्ट झोपलो. झोपल्यानंतर ना कधी पुणे आलं कळलं पण नाही. तर माझं हाल असं झालं होतं वरची सीट भेटल्यामुळे. तर मित्रांनो, सिद्धेश्वर एक्सप्रेसचं टॉयलेट असं असतं, तुम्ही बघू शकता. हे बेसिंग आहे. ॲज कम्पेअर टू दुसऱ्या ट्रेन स्वच्छच आहे. आणि तुम्ही पाहू शकता आरसा पण आहे. हे 2 नंबर कार्यक्रम करायचे विषय. आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस चांगली आहे, खूप वर्षापासून येतो. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा कोण कोण असं सेल्फी घेतं बाथरूममध्ये मला. मित्रांनो, सकाळ झाली आणि माझा चेहरा असं का झालं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हा चेहरा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा पाहून मला काय कळत नव्हतं. रात्री झोपताना अंधार होता आणि उठल्या उठल्या एवढ्या भल्या मोठ्या बिल्डिंगा. तर फायनली आपण दादरला पोचलो आहे. गर्दी असल्यामुळे मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही, रेल्वे चालली आहे. तर दादरला आल्यानंतर ना पावसाने आमचं स्वागत केलं. भला मोठा पाऊस पडत होता मुंबईमध्ये. इथून आता डायरेक्ट टॅक्सी करून आपल्याला लालबागच्या दर्शनासाठी जायचं होतं. तर दादरच्याच AC वेटिंग रूममध्ये आपण फ्रेश झालो, कपडे चेंज आंघोळ करून तिथं ओकेमधून आता आपण इथून डायरेक्ट टॅक्सी करून लालबागच्या दर्शनासाठी जाणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश असं वाटत आहे इथं आल्यानंतरनं. तर पावसात टॅक्सी आम्हाला भेटली आणि इथं पाहू शकता मी टॅक्सीमध्ये बसलो आहे आणि चेंगरामेंगरी करून आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहे. आणि पुन्हा इथं अशा मुंबईमध्ये आलो आहे म्हटलं तर हे बिल्डिंगा दिसणारच. खूप मोठ्या मोठ्या 50 मजली अशा बिल्डिंगा होत्या. माझ्या मोबाईलमध्ये पण मावत नाही ते बिल्डिंगा. तर मित्रांनो, तुम्ही कधी आलता मुंबईला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही टॅक्सीमध्ये बसून काय काय मजा करता मुंबईला गेल्यावर हे पण सांगा. तर मित्रांनो, आधी पण मुंबईला आलतो, पण जसं जसं मी मुंबईला येतो तसं तसं मुंबई अजून गर्दी आणि अस्वच्छ होत आहे. तर फायनली आपण लालबागला पोचलो आहे. टॅक्सीवाल्याने 300 रुपये घेतले दादरपासून. आता मीटरवर घेतले कसे घेतले माहीत नाही, पण इथं आल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी आली आहे. हे पाहू शकता आपल्यासमोर लालबागच्या राजाचं मेन गेट आहे. इथं यावर्षी महादेवांचं मंदिरचं देखावा केला आहे. दरवर्षी लालबागचा राजा वेगवेगळा देखावा सादर करतो. पाहू शकता एवढा मोठा गेट आहे, कमान आहे, वर त्यावर लालबागचा राजा लिहिलेला आहे. खूप छान वाटतं एवढं लांबून आल्यानंतर ना बघितल्यावरती हे डेकोरेशन.
आय थिंक हे बद्रीनाथचं महादेवांचं मंदिरचं देखावा केला आहे सादर आणि खूप छान असं वाटत आहे इथं आल्यानंतरनं. खूप गर्दी आहे पाहू शकता आणि आपले दर्शन होणार का नाही माहीत नाही. इथं पाहू शकता खूप असे मोठे हत्ती लावले आहेत आणि हे बद्रीनाथच डेकोरेशन आहे लालबागचं. दरवर्षी या मंडळाचं वेगवेगळं डेकोरेशन असतं आणि गणपतीला खूप जण मानतात. खूप गर्दी आहे यावर्षीही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप जास्त गर्दी आहे. पहिला दिवस आहे वरनं आणि आय थिंक आता आम्हाला कळलं आहे की इथं उद्धव ठाकरे यांची आरती चालू आहे. त्यासाठी आपल्याला वेट करावं लागणार आहे अर्धा एक तासाने. त्यानंतर आपण डायरेक्ट आत मुखदर्शनच करणार आहोत. चरण स्पर्शला पूर्ण 8 तासाची लाईन आहे. त्यासाठी मुखदर्शनला आपण आत चाललो आहे. तर फायनली आपल्याला आतमध्ये एंट्री भेटली आणि मुखदर्शनची लाईन आहे मित्रांनो, पाहू शकता. हे डेकोरेशन केलं आहे वरती. वेगवेगळं असं लाईट वरती लागत आहेत बबलमध्ये. दरवर्षी लालबागचा राजा वेगळं डेकोरेशन करतं. खूप छान वाटतं. खूप मोठे मोठे VIP लोकं पण इथं येतात आणि आपण त्याच रांगेत सामान्य माणूस पण दर्शन घेतो. खूप छान वाटतं. तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी पडली आहे तरी आपलं दर्शन फार लवकर झालं आहे. मित्रांनो, पहिल्या दिवशी फार गर्दी नसते. नंतर गर्दी वाढते. त्यासाठी मी पहिल्याच दिवशी आलो आहे. तर जसं लाईन जात होती मला गणपती दिसला आणि गणपती दिसल्यानंतरनं मी व्हिडिओ काढला नाही, फोटो काढले आहेत. कारण काय कळत नव्हतं आत गेल्यावरती आणि गणपतीला पाहून सर्व काही विसरलो आणि इमोशनल पण झालो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीकडे एवढंच मागणं आहे, सर्वांना आनंदी ठेवा आणि सर्वांना सुखात ठेवा. तर मित्रांनो, आपलं लालबागचं दर्शन कंप्लीट झालं आहे 2024चं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्लॉग मी इम्प्रूव्हमेंट करत आहे डे बाय डे. तर मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर.